जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपले अनेक दर्शक आहेत, त्यांचा म्हणजे कॉमेंट असो का महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये इन्क्लुडेड आहे, तर ती केंद्राच्या ओबीसी लिस्ट मध्ये आहे का नाही, त्या याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मित्रांनो, हे बघा, आता जसं आपण इथं पाहिलं का ही जी सेंट्रलची लिस्ट आहे आणि सेंट्रल ओबीसी ची लिस्ट जी आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तुम्ही कृपया एकदा ती म्हणजे ओपन करा आणि त्याच्यामध्ये केंद्रामध्ये सेंट्रल मध्ये ओबीसी म्हणून कोणकोणत्या जातींना समाविष्ट केलेलं आहे ते तुम्हाला तिथं कळेल। आता इथं बघा, जो सेंट्रलची ओबीसी लिस्ट आहे म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, त्यांच्या वेबसाईट वरती जर आपण गेलो तर तिथं आता इथं कुणबी, लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, कुर्मी हे जे आहे ते ओबीसी मध्ये समाविष्ट आहे। आणि याच्यामध्ये कोणकोणते जीआर आहेत त्या जीआर च्या अनुषंगाने म्हणजे आता लेटेस्टचा जो आहे 2007 चा जो जीआर आहे त्याच्या अनुसार या जातींना म्हणजे केंद्राच्या सेंट्रल ओबीसी मध्ये समाविष्ट केलेला आहे। आता हे जे जीआर आहेत हे म्हणजे महाराष्ट्राचा जो बॅकवर्ड क्लास असतो त्यांनी दिलेल्या अहवालानुसार मग महाराष्ट्र शासन हे केंद्राला ते कळवते। केंद्राची मग जे सेंट्रल बॅकवर्ड कमिशन त्या अनुषंगाने ते म्हणजे रेक्टिफिकेशन त्याच्यामध्ये काही अपडेट्स असतील ते करून त्याच्यानंतर त्याला म्हणजे कायद्याचा स्वरूप म्हणजे तो दिला जातो। तर आता जर आपण इथं महाराष्ट्रातलं जर ओबीसी जर आपण पाहिलं तर इथं लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा या प्रकारे याच्यामध्ये आता हे जे आपल्या सीसीबीआयच्या वेबसाईट वरती आपल्याला हे कास्ट लिस्ट आहे त्याच्यामध्ये हे पाहता येते। आता आपल्या एका दर्शकाचा इथं कॉमेंट होता का कुणबी मराठा, मराठा कुणबी असलेल्यांना म्हणजे सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट मिळेल का? तर हे बघा, कुणबी हा शब्द आहे, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा, त्याच्यामध्ये त्या कुणबीच्या सत्सम ज्या जाती आहेत ते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। फक्त मराठा म्हणून असेल तर नाही, परंतु मराठा कुणबी, कुणबी मराठा असेल तर ते तिथं तुम्हाला त्या सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेट काढता येतो, त्याचे फायदे तुम्हाला घेता येतात। तर काही ज्या जाती आहेत त्या महाराष्ट्रामध्ये त्यांना ओबीसी म्हणून गणलं जातं, परंतु केंद्रामध्ये त्या काही जातींना म्हणजे गणलं जात नाही। आता इथं दुसरा एक आपण जर बघितलं, काथारवाणी, कहारवाणी आणि इथं बघा लिंगायत वाणी और लडवाणी एक्सक्लुडेड म्हणजे ह्यांना काढण्यात आले। आता लिंगायत वाणी आता आपण जर महाराष्ट्राच्या ओबीसी मध्ये जर बघितलं तर 190 वरती लिंगायत वाणी इथं दिलेला आहे। आणि म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये लिंगायत वाणीला 190 सिरियल नंबर च्या अनुसार ओबीसी चे फायदे मिळतात, मात्र केंद्राच्या ओबीसी लिस्ट मधनं त्यांना काढण्यात आलेलं आहे। म्हणजे केंद्राचे जे फायदे आहेत ते त्यांना तिथं मिळणार नाही। त्याच प्रकारे काही ज्या जाती आहेत त्या म्हणजे काही ठराविक जिल्ह्यामध्येच म्हणजे दिले जातात। आता जसं कैकाडी जे आहे ही जी जात आहे ती केंद्रामध्ये मुंबईचं असेल, ठाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, धुळं, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड आणि राजुरा तहसील ऑफ चंद्रपूर डिस्ट्रिक्ट। तर इतक्या ह्या भागामध्येच फक्त हे कैकाडीचा जो आहे ओबीसी म्हणून तिथं त्यांना म्हणजे समाविष्ट केलेला आहे। म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामधले जर कैकाडी असतील किंवा दुसऱ्या विभागातले असतील तर तिथं त्यांना त्याचे बेनिफिट मिळत नाही। आता त्याच्यानंतर इथं बघा, कारवा, माकडवाले हे जे आहे हे थ्रू आउट स्टेट आहे, म्हणजे संपूर्ण राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पूर्ण राज्यामध्ये हे या जातीचा समावेश होतो।
आता ठक्कर म्हणून जे आहे ते इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मधलेच ठक्कर जे आहेत त्यांना सेंट्रलच्या ओबीसी मध्ये समाविष्ट केलेलं आहे। तर मित्रांनो, या प्रकारे म्हणजे ज्या जाती महाराष्ट्रात ओबीसी म्हणून गणले जातात ते सगळ्याच्या सगळे सेंट्रलच्या केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये असतीलच असं नाहीये। तर याच्यासाठी आपण महाराष्ट्राचा जो ओबीसी आहे तर ते आपल्या CCVIS च्या वेबसाईट वरती गेलो, कास्ट लिस्ट आपण ओपन केली तर तिथं आपल्याला महाराष्ट्रातल्या ओबीसी ची सगळी म्हणजे इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल। आणि जर तुम्हाला केंद्राची पाहिजे असेल तर तुम्ही नॅशनल बॅकवर्ड कमिशनच्या वेबसाईट वरती गेलात किंवा ते माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, ते एकदा त्याला वेबसाईटला ओपन करा त्या लिंकच्या साहाय्याने आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कळल का आपली कास्ट ही महाराष्ट्रात ओबीसी आहे ती आपल्याला त्याचे केंद्रामध्ये बेनिफिट्स मिळत आहेत की नाही। तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।